शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट मराठी आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकासाठी प्री इमर्जन्स म्हणजे उगवणपूर्वक कोणते टॉपचे 5 तणनाशक आहे, त्यामध्ये घटक कोणते आहे, एकरी वापराचे प्रमाण किती आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी 2 प्रकारचे तणनाशक वापरले जाते. एक पूर्व आणि एक उगवण पश्चात. उगवणपूर्व म्हणजे शेतकरी मित्रांनो, पेरणी केल्यानंतर आपल्याला 72 तासाच्या आतमध्ये याची फवारणी करणे हे तितकेच गरजेचे आहे आणि फवारणी करताना आपल्याला जमिनीमध्ये ओल असणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला वापरताना याचे प्रमाण एकरी तितकेच वापरणे गरजेचे आहे आणि वापरताना पाणी आपल्याला 150 लिटर एकरी याप्रमाणे आपल्याला वापरावे लागते. आणि जे तणनाशक 5 सांगणार आहे शेतकरी मित्रांनो, हे फक्त सोयाबीन पिकासाठी आहे. सोयाबीनमध्ये जर आपले दुसरे आंतरपीक असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, तर त्यांनी हे तणनाशक वापरायचे नाही आहे. त्याचा विपरीत परिणाम ह्या दुसऱ्या पिकावर होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तर त्यामध्ये आपण सर्वात पहिलं जर बघितलं तर FMC कंपनीचे ऑथॉरिटी नेक्स्ट. शेतकरी मित्रांनो, ऑथॉरिटी नेक्स्टमध्ये जर घटक बघितला तर सल्फेनर ट्राझोन प्लस क्लोमॅझोन ह्या WP फॉर्मेशनमध्ये आहे आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर 500 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे आपल्याला याचा वापर हा करायचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये सुमिटोमो कंपनीचे सुमिमॅक्समध्ये जर घटक बघितला शेतकरी मित्रांनो, तर फ्लुमिओमॅक्झाईन हा 50% SL फॉर्मेशनमध्ये आहे आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर 100 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या नंबरला जर बघितले तर ते म्हणजे स्ट्रॉंग आर्ममध्ये जर घटक बघितला शेतकरी मित्रांनो, तर डायक्लोसुलाम हा 85% WDG फॉर्ममध्ये आहे, म्हणजे याच पावडर फॉर्ममध्ये आहे आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर 12.5 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. याची पुडी मिळते शेतकरी मित्रांनो 12.5 ग्रॅमची, त्याचा प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथ्या नंबरला जर बघितले तर BSF कंपनीचे व्हॅलोर 32 यामध्ये जर घटक बघितला शेतकरी मित्रांनो, पेंडियामॅथिलीन 30% प्लस इमिझाथायपर 2% हा EC फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर 1 लिटर प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर याचा करायचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 5व्या नंबरला जर बघितले तर UPL कंपनीचे ॲमिकसमध्ये जर घटक बघितला तर मेटोला ग्लोर 50% हा EC फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर 800 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जे 5 तणनाशक सांगितले त्यापैकी कोणत्याही एका तणनाशकाचा आपल्याला सोयाबीन पेरल्यानंतर 72 तासाच्या आतमध्ये वापर करणे हा गरजेचा आहे, तरच आपल्याला चांगला रिझल्ट येईल आणि सोयाबीनवर विपरीत परिणाम होणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये ओल असणे हे तितकेच गरजेचे आहे आणि जे प्रमाण सांगितले त्यानुसार आणि 150 लिटर प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण की कमेंटमध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला असता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.